मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, जे अद्रकचे आल्याचे प्लॉट आहे आपले, हे जवळपास आता 70 दिवस पूर्ण झालेले आहे लागवड करून. आणि 70 दिवसानंतर अद्रकीच्या ज्या आपल्या बेड आहे त्या बेडवर आपल्याला माती लावणं गरजेचं आहे. आणि आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. पॉवर विडरने माती लावण्याचं काम चालू आहे. यापासून आपल्याला काय काय फायदे होतात ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, हे जे आपण बघतो आहोत, आल्याच्या प्लॉटमध्ये पॉवर विडरद्वारे माती लावताना काय काय फायदे होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हे जे पॉवर विडर आहे हे मधल्या आपल्या बेडच्या मध्ये चालत आहे. आणि मधल्या 1 फुटाचा जो मधला गॅप असतो खालचा, त्या पूर्ण माती पूर्ण काढून टाकत आहे. मातीवर आपल्या बेडवर फेकतो. आपण ही पद्धत पहिले शेतकरी हाताने माती लावायचे, पण हे पॉवर विडर आल्यापासून हे काम सोपं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. पॉवर विडरने माती लावण्याचे फायदे असे आहेत शेतकरी मित्रांनो. आलं पीक, अद्रक पीक आपलं जे आहे कंदवर्गीय पीक आहे. आणि कंदावर जितकी माती असेल तितकी आपल्या कंद व्यवस्थित वर चालतात आणि खाली फुगवणी मालाची चांगली होत राहते. त्यामुळे कंदावर माती असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला आल्याचा प्लॉट जवळपास 70 दिवसात झाल्यानंतर माती लावणं खूप गरजेचे असते. मित्रांनो, आलं पिकाला माती लावल्यामुळे सर्वात प्रथम तर जे मधल्या बेडमधली वाफ निघते, आपण जे म्हणतो तर जास्त पाण्यामुळं ती वाफ काढायची आपल्याला हे असतं, एखादं अवजार मारायला लागतं. त्यामुळे यांना माती लावण्याचंही काम आणि मधली वाफ काढण्याचंही काम दोन्ही होतं. त्याच्यानंतर मधल्या पट्टीमध्ये जे गवत असतं ते गवत पूर्णपणे ह्या पॉवर विडरने काढून निघतं. शेतकरी मित्रांनो, हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बेडवर माती पॉवर विडरने फेकलेली आहे. दोन्ही साईडनं आपण मारतोय त्या कारणाने पूर्ण दोन्ही साईडने जे कंद आपण लागवड केलेली आहे ते पूर्ण कंदावर माती आलेली आहे. आणि वर आपला याच्यानंतर जे फुटवे येतील ही मोकळी माती असल्या कारणाने शेतकरी मित्रांनो त्याच्यामधून खालून फुटवे सहजरित्या वर येतात. आणि ही माती लावण्या अगोदर आम्ही दुसरा खताचा जो वरचा रासायनिक खताचा डोस आहे तो टाकलेला आहे. त्याच्यामुळे त्या खतावरही माती पडणे गरजेचे होते. त्यामुळे योग्य टायमावर माती लावणं खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. हे जे रान आपण बघत आहात, या रानात जवळपास इकडच्या साईडला पूर्ण झिमझिम पाऊस चालू आहे ह्या वर्षी. त्यामुळे पूर्ण शिवाळलेलं होतं. तेही पूर्ण वाफ निघाल्यामुळे आता पिकाला कलरही येईल आणि वाढही जोमानं होईल शेतकरी मित्रांनो. आल्याला माती लावणं खूप गरजेचं आहे. आणि माती लावण्या अगोदर जरी आपण रासायनिक खताचा डोस देऊन घेतला तर आणखीन आपल्याला आल्या पिकाला मोठा फायदा होतो. ते इकडच्या साईडला आपण बघू शकता. अशा पद्धतीत जवळपास पाणी सततचं चालू असल्या कारणाने पूर्ण जे बेडच्यामध्ये पूर्ण शेवाळलं होतं आणि पाणी खूप झालेलं होतं. मातीचं वाफ काढणंही गरजेची होती. वर माती लावणंही गरजेची होती. रासायनिक खताचा डोसही गरजेचा होता. त्याच्यामुळे पूर्ण कामं या पॉवर विडरमध्ये सोपे होतात शेतकरी मित्रांनो. पॉवर विडरने 70 समजा 60, 65 किंवा 70 दिवसांनी आपण माती लावावी. त्याच्यामुळे फायदे खूप होतात शेतकरी मित्रांनो.